अक्काचं बोलणं तसं मला नेहमीच नकारार्थी वाटत आलं. जेवलीस का? असं विचारल्यावर ती म्हणायची, ढकललं 2 तुकडं पोटात. कशी आहेस? यावर ती म्हणायची, कशाचं काय? मरण जवळ आलंय. डॉक्टरांकडे जाऊया का? यावर तिचं उत्तर, डॉक्टर काय कोणाचं मरण कायमचं रोखतो? तब्येतीची काळजी घे. असं सांगितल्यावर ती म्हणायची, आता मढं राहिलंय माझं. मढ्याची कोण काळजी घेतं का? अक्का, मी तुला मोठ्या डॉक्टरकडे नेतो. यावर तिचं उत्तर, तुझा बाप बिन औषधाचा मेला. आता मला काय औषध देतोस? मी म्हणायचो, वडील वारले तेव्हा आपण खूपच गरीब होतो अक्का. पण आता तुझ्या आशीर्वादानं मिळतायत पैसे, तर जाऊया की डॉक्टरकडे. तिचं म्हणणं, माझ्या मड्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा थोडं भावाला दे. बोलता बोलता तिच्यातली तिळाची गोष्ट जागी व्हायची. तीळ दिसला की माझी बोबडी बंद पडायची. एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला. अक्काला सुखासमाधानाचं जीवन नको असेल का? ती का नकार देते अशा आयुष्याला? अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण तरीही उत्तर काही सापडायचं नाही. कधी कधी ती एक महाकोडं वाटायची, तर कधी कधी शेवट नसलेल्या रहस्य कथेसारखी वाटायची. सातत्यानं काहीतरी मनात चालायचं तिच्या. मला आठवतं, भाकरी मिळवण्याच्या तिच्या प्रयत्नामुळे आम्ही बऱ्याच वेळेला तिच्यापासून दूर फेकलो जायचो. पहाटे 4 वाजता उठायची. 6 पर्यंत स्वयंपाक करून रोजगाराला बाहेर पडायची. संध्याकाळी परतायची ती डोक्यावर जळणाचा भार घेऊन. आली की लगेच ज्वारी आणण्यासाठी दुकानात. ती निवडून झाली की डोक्यावर हंडा आणि काखेत दळणाचा डबा घेऊन बाहेर पडायची. रात्रीचा स्वयंपाक झाला की दुसऱ्या दिवशीची तयारी करून पाय पोटात घेऊन पोत्यावर झोपी जायची. ही रोजची लढाई इतकी तीव्र व्हायची की तिनं आम्हाला अन्य आयांप्रमाणे कधी कुशीत घेतल्याचं, आमचे पटापट मुके घेतल्याचं, तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेल्याचं आठवतच नाही. तसं निदान माझ्या बाबतीत तरी घडलेलं नव्हतं. आमची पोटं भरण्यासाठी ती लढत होती, पण आमची वेगळ्या प्रकारची अशी भूकही वाढत होती. पण तिला सांगणार कसं? तिचा प्रत्येक श्वास आम्हाला भाकरी मिळावी यासाठीच्या लढाईनं हिरावून घेतलेला होता. डोक्याला तेल नाही मिळालं तिला. 8-15 दिवसातून कधीतरी फणी घेऊन केस विंचरायला लागली की केसांचा गुंताच फणीत तयार व्हायचा. केस गळायचे तिचे. गळालेले केस गुंता करून दरवाजा मागच्या चौकटीच्या फटीत कोंबून ठेवायची. बंबई मिठाईवाला आला की चौकटीच्या फटीत कोंबलेले केस घेण्यासाठी आमची धावपळ व्हायची. केस देऊन मिठाई मिळायची. बुढ्ढी के बाल असंही नाव होतं या मिठाईला. मिठाई जिभेवर विरघळून जायची. अक्काचे आणखी केस गळाले असते तर, आणि मिठाई मिळाली असती, असं तेव्हा माझ्या बालमनाला वाटायचंही. केस विकून मिठाई खाल्ली असं तिला सांगितल्यावर तिला खूप आनंद व्हायचा. कधी कधी वाटायचं की संध्याकाळी तिनं आपल्या निवांत मांडीवर झोपवावं, थोपटवावं, पण घडायचं नाही तसं. आई अंगाई गाते असं अनेक मित्रांकडून ऐकलं होतं, पण अक्काच्या ओठांवर अंगाईऐवजी उद्याची भाकरी मिळवण्यासाठीची युद्धगाणीच असायची. मांडीवर डोकं टेकवून झोपायची इच्छा झाली की मी माझ्या मावशांच्या शोधात जायचो. त्यांच्या सासरी जाऊन 1-2 दिवस मुक्काम ठोकायचो. सायंकाळी गप्पा मारत निवांतपणे त्यांच्या मांडीवर डोकं टेकवायचो. खूप खूप छान वाटायचं. मावशीच्या मांडीवर इतकं छान वाटतंय तर अक्काच्या मांडीवर कसं वाटेल, असा एक गणिती प्रश्नही निर्माण व्हायचा मनात. पण त्याला लागलीच हुसकावून मी शांतपणे पडून राहायचो. माय मरो आणि मावशी उरो असं लोक का म्हणतात हेही कळायचं. मावशी म्हणजे माझ्या अक्काचं क्लोनच असेल कदाचित. माझी मुलं जेव्हा त्यांच्या आईच्या मांडीवर डोकं टेकवून झोपतात
तेव्हा माझ्या मनात प्रचंड कालवाकालव होते, हे मात्र नक्की. त्यांचा हेवाही वाटायला लागतो.